नमस्कार मंडळी मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे। सायलीसमोर आता एका भयानक सत्याचा उलगडा होणार आहे आणि ज्याच्यामुळे आता तिलोत्तमाला सुद्धा तिने आतापर्यंत केलेल्या प्रत्येक गोष्टीचा पश्चाताप होणार आहे आणि जी मुलं आहेत ती आपलीच खरी सख्खी नातवंड आहेत हे सुद्धा आता तिला समजणार आहे। आणि 8 वर्षापूर्वी जे काळं सत्य होतं त्या सत्यामागे ह्या भैरवीचा आणि राजकुमारचा हात आहे हे आता सुद्धा तिलोत्तमाला सारंगला कळणार आहे। आणि मंडळी त्याचबरोबर आता इथे ज्या वेळेला ही अमृता सावलीला खरं सत्य सांगते म्हणजे सारंगचं लग्न झालेलं नाही आहे आणि तेव्हा सावलीने सुद्धा आता सारंगला स्वतःचा नवरा म्हणून मानलेला आहे। आणि ज्या वेळेला सावली आता सारंगच्या कानात सांगते की तिचं लग्न झालेलं नाही आहे, तिचं अजूनही त्यांच्यावरती प्रेम आहे, ती अजूनही त्याच्यासाठी थांबलेली आहे, हे ज्या क्षणी सारंगला कळतं तेव्हा आता सारंगसुद्धा शुद्धीवर आलेलं आहे पूर्णपणे। आणि मंडळी सगळे गैरसमज दूर होत पुन्हा एकदा मेंढळे कुटुंब एकत्र आले आणि त्यानंतर तिलोत्तमाने भैरवीला जो काही धडा शिकवलाय अप्रतिम भाग आहे मंडळी याचा, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मंडळी आपण आता मागच्या भागात पाहिलं होतं की सावली इकडून घर सोडून चाललेली आहे आणि सुशीला तिच्याजवळ खूप विनवण्या करत असते की सावलीताई प्लीज जाऊ नका, प्लीज जाऊ नका, माझ्यावरती कृपा करा, माझ्या नवऱ्यासाठी तरी थांबा, मी समजू शकते पण तुम्ही थांबा ना प्लीज। पण आता इथे जी तिलोत्तमा आहे म्हणते ही अशी काय करते, हिने का हे काय नवीन ड्रामा सुरू केलाय। आता तिलोत्तमाला हे अजिबात आवडलेलं नाही आहे, पण आता हा तिघींचा प्लॅन ठरलेला असल्यामुळे तिलोत्तमाचं पण काही नाईलाज झालाय आणि ही इतकं नाटक करते की तिलोत्तमाला सावलीसमोर काही बोलता सुद्धा येत नाही आहे। म्हणजे तिला कसं बोलणार ना, तू एवढं ड्रामा का करतेस किंवा नाटक का करतेस। आणि तिलोत्तमाचा नाईलाज झाल्यामुळे आता इथे जी सुशीला आहे ती म्हणते की ऐका ना सावलीताई, मी पाया पडते, हवं तर तुमच्या समोर पुन्हा एकदा पदर पसरते। सावली बिचारी काहीच बोलत नाही आहे। मग ते अमृताच्या जवळ त्याने म्हणते अमृताताई तुम्ही तरी आईना समजा ना, आईना समजवा, त्यांना काहीतरी सांगा, माझं कोणीतरी ऐका हो, सारंगला जर काही झालं तर मी जगू शकणार नाही आहे, मी मरून जाईन, प्लीज काहीतरी करा। मला ना आता ह्या क्षणी ना कोणाला काय वाटतं, तुमच्या घरात काय मतभेद आहेत, 8 वर्षांपूर्वी काय झालं होतं, मला मला कशामध्ये इंटरेस्ट नाही आहे, मला फक्त माझ्या सारंगला बरं करायचं आहे आणि मी त्यासाठी काही करायला तयार आहे। आणि त्यावर आता ही जाते आणि म्हणते की ऐका ना मोनिकाताई तुम्ही तरी सांगा ना आईंना। त्यावर मोनिका म्हणते की हां म्हणजे आई, सुशीला म्हणते ती बरोबर आहे, बघा ना म्हणजे आधी काय झालं होतं ते सगळं मला सुद्धा माहीत नाही आहे, पण मी काय म्हणते मागच्या गोष्टी आपण आता कशाला मनावर घ्यायच्या ना, आत्ता आपल्या सारंगला बरं वाटायला पाहिजे की नाही, मग आपण आपल्या सारंगसाठी पण हिला आणलंय तर राहू दे ना इथे। सुशीला म्हणते ते अगदी बरोबरच आहे। आता सावली पण बिचारी कन्फ्यूज झालेली आहे। सुशीला पुन्हा ड्रामा करते आणि म्हणते की सावलीताई काय असं करताय हो, माझा नवरा तिकडे बेडवर पडलेला आहे, लुळा पांगळा पडलाय, त्याची हालचाल होत नाहीये, मला वाईट वाटतंय, मला खूप वाईट वाटतंय, मी पुन्हा एकदा पदर पसरते तुमच्यासमोर, प्लीज पाया पडते मी। आणि पुन्हा तिने सावलीसमोर पदर पसरलाय, तिच्या पाया पडत असते। सावलीला बघून हे वाईट वाटतं। तिलोत्तमा म्हणते की काय काय कॅरेक्टर पकडलं हिने, का चाललंय हे सगळं। ती म्हणते की हे बघ, तू ह्या घरातले निर्णय नाही घेऊ शकत हा, तिलोत्तमा म्हणत असते, तू निर्णय नाही घेऊ शकत, मी आत्तापर्यंत ह्या घरचे निर्णय मी घेते, सारंग माझा मुलगा आहे, त्यामुळे त्याला काय करायचं काय नाही करायचं हे मी ठरवणार, तू नाही ठरवायचं। आता ही लगेच सुशीला म्हणते की हो मला माहिती आहे की तुमचं हे घर आहे, तुमचा मुलगा आहे, अहो मी पण त्यांची बायकोच आहे ना, माझा नवरा तिकडे हंतरुणावर खेळलेला असताना मी असा स्वार्थी विचार नाही करू शकत, मला माहीत नाही आहे, काही असू दे। सावली म्हणते की तुम्ही सुद्धा सारंगसोबत काही दिवस संसार केलाय की नाही, सावलीला म्हणते आणि तुमच्या पण काही अशा आठवणी आहेत, काही भावना आहेत, तुम्ही तरी विचार करा ना। मी काय म्हणते बागेत जे झालं ते झालं, पण आता आपलं तुम्ही त्यांच्यापासून वेगळे झालात, माझं त्यांच्याशी लग्न झालंय, तरीसुद्धा तो माणूस तुमचं नाव घेतोय, म्हणजे त्या माणसाच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी आदर आहे ना, काहीतरी आहे म्हणून बोलतोय की नाही, आणि मी त्यासाठीच तुमच्यासमोर भीक मागते हो। मला माझा नवरा, माझा संसार या सगळ्यापेक्षा मला आता माझा सारंग बरं होणं जास्त महत्त्वाचं आहे, माझं खूप प्रेम आहे हो त्यांच्यावरती, आणि जर त्यांना जर काही झालं तुम्ही घर सोडून गेलात तर मग मी स्वतःला माफ नाही करू शकणार, मग मी काय करेन, मी सती जाईन आणि सारंगसोबत मी पण स्वतःला जाळून घेईन। आता ती असं म्हणते आणि म्हणते की तुम्ही माझं नाही ऐकलात ना तर बघा मी हेच करणार आहे। सावलीला खूप वाईट वाटत असतं हिच्या ह्या बोलण्यावरती। तिलोत्तमा म्हणते की सती जाणार आहेस, नाही तू स्वतःला जाळून घेतलंस ना तर सगळ्यात आधी मीच तुला जाळेन। अमृता सुशीलाला पुन्हा खुणवते की कर ड्रामा सुरू ठेव, आईंचं मत परिवर्तन होत नाहीये, जोपर्यंत त्या सावलीला थांब म्हणत नाहीये तोपर्यंत तुला ड्रामा करायचा आहे। त्यावर आता पुन्हा सुशीला म्हणते की सावलीताई तुम्हाला खरंच माझ्याबद्दल काही वाटत नाही का हो, माझ्या कुंकवासाठी, माझ्या सौभाग्यासाठी करा ना एवढं सगळं, प्लीज मी हवं तर तुमच्या पाया पडते, तुमचे पाय धरते, नाक घसते तुमच्या पायासमोर। पुन्हा ती सावलीची पाय धरते आणि मग ह्या गोष्टीमुळे सावलीला वाईट वाटतं। तिलोत्तमा म्हणते की एवढं सगळं करायची काय गरज आहे, का तू एवढं सगळं करतेस, बस कर, तिला जायचं तर जाऊ दे ना, का थांबवतेस, का सगळे नखरे करताय, तुम्ही सगळेजण मुद्दाम करताय ना हे सगळं।
आता मंडळी इथे मात्र सावलीला खूप वाईट वाटलेलं असतं. म्हणजे सुशीला ज्या पद्धतीने तिचे सतत पाय धरत असते, तिची विनवणी करत असते, तेवढ्यात आता सावली म्हणते की थांबेन मी इथे नाही जाणार. जोपर्यंत सारंगला बरं वाटत नाही आहे, त्यासाठी मी सारंगसाठी इथे थांबेन. सुशीला ताईंसाठी इथे थांबेन. पण ज्या क्षणी त्यांना बरं वाटेल ना, तेव्हा मी इथून निघून जाईल. आता सावलीच्या या निर्णयामुळे तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे ही मुलगी जाता जाता पुन्हा थांबली. तिलोत्तमा चिडते आणि म्हणते की काय चाललंय हे सगळं, आणि तिलोत्तमा रागाने निघून जाते. तर मंडळी आता ह्या तिघींचा सुद्धा प्लॅन सक्सेसफुल झालाय आणि लगेचच ही आता जाते सुशीला आणि सावलीला ना जाऊन घट्ट मिठी मारते. आता ह्या लोकांचा जो प्लॅन असतो सावलीला थांबवण्याचा, तो सक्सेसफुल झालेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या जणी खुश असतात. तिलोत्तमा मात्र रागाने पाहते आणि एवढं सगळं करून सुद्धा सावली तेच थांबले, त्याच्यामुळे तिला राग येतो आणि निघून जाते. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की अबीर आणि ओवी दोघं पण तयार झालेले असतात. अबीर घरी जायला निघालेला असतो आणि तो सावलीची वाट बघत असतो. तेवढ्यात तिथे आता मोनिका येते आणि म्हणते की काय रे, कुठे निघालात? अबीर म्हणतो की मी माझ्या घरी निघालोय. त्यावरती म्हणते की काही घरी बिरी जायचं नाही येतो. तर तो म्हणतो की तुम्ही काय सांगताय? आत्ता तर माझी आई म्हणली घरी जायचं म्हणून मी निघालोय, आणि अबीर खाली निघालेला असतो. तेवढ्यात मोनिका म्हणते अरे थांब रे, कुठे जातोय? सांगितलं ना कुठेही जायचं नाहीये. तर तो म्हणतो माझ्या आईने सांगितलंय मला की घरी जायचंय, मी जाणार. तर ते म्हणते या घरामध्ये तुझ्या आईचा नाही माझा हुकूम चालतो, कळलं ना? त्याच्यामुळे ते जे सांगते ना ते गपगुमाने कुठेही जायचं नाहीये. त्यावर तो म्हणतो की मी सांगत नाही हे, तुझ्या आईचा जाण्याचा प्लॅनिंग कॅन्सल झालाय, तुझी आई सुद्धा थांबली, हवं तर तुझ्या आईला जाऊन विचार. त्यावर अबीर म्हणतो की नाही तुम्ही खोटं बोलताय. मोनिका म्हणते अरे मी खोटं बोलत नाहीये, खोटं बोलत असेल ना तुझ्या आईला जाऊन विचार, तुझ्या आईचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे जाण्याचा आणि ती इथेच थांबणार आहे. अबीर म्हणतो खरंच? त्यावर आता ओवी म्हणते की अरे वा, बरं झालं. मोनिका म्हणते गपे, एवढा पण खुश होऊ नकोस, कायमच इथे राहणार नाहीत तुम्ही, काही दिवस इथे राहणार आहात, त्यामुळं जास्त शहाणपणा करू नकोस. आणि हो, स्वतःचं घर असल्यासारखं इथे वावरायचं नाही, स्वतःच्या लिमिटमध्ये राहायचं. आता अबीर पुन्हा शांत बसतो. ओवी आणि अबीर मात्र आता इथे खुश झालेले असतात. तर मंडळी इकडे सावली सारंगच्या रूममध्ये बसलेली असते आणि तेवढं तिथे आता अमृता येते. अमृताला सावली म्हणते की मला ना तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. अमृता म्हणते की सावली तुला खूप वाईट वाटत असेल ना, आई तुला खूप घालून पाडून बोलल्या, त्याचा त्रास होत असेल ना? सावली म्हणते की नाही, मला त्यांच्या बोलण्याचा त्रास होत नाही आहे, मला त्रास ह्या गोष्टीचा होतो आहे, मला वाईट ह्या गोष्टींचं वाटतं आहे. सुशीलाताईंचं म्हणजे बघा ना केवढं मोठं मन आहे त्यांचं, की त्यांचा नवरा आजारी आहे आणि त्यासाठी त्या माझ्यासमोर पदर पसरत होत्या हो, त्या गोष्टीचं वाईट वाटलं मला. आपला नवरा मृत्यूशी झुंज देतोय आणि त्यांना वाचवण्यासाठी त्याच नवऱ्याच्या पहिल्या बायकोला थांबवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्या ठिकाणी एखादी दुसरी बाई असती तर तिला किती वाईट वाटलं असतं, तिला जलसी फील झाली असती. एवढा मोठा निर्णय तिने कधीच घेतला नसता. पण त्यांनी काय केलं, मनात काहीही न ठेवता माझ्यासमोर पदर पसरला, माझी माफी मागितली, माझे पाय धरले. अहो यासाठी खूप मोठं मन लागतं. आणि खरं सांगू का, सारंग आहेत ना खूप भाग्यवान आहेत, खूप नशिबवान आहेत की त्यांना सुशीलासारखी इतकी छान प्रेम करणारी, जीव लावणारी, त्यांना समजून घेणारी बायको मिळाली आहे. खरंच खूप नशिबवान आहेत. आणि खरंच सुशीला वहिनीसुद्धा खूप स्वभावाने खूप चांगल्या आहेत. सारंगला खूप सुखात ठेवतील त्या. माझा ना उगाचच गैरसमज झाला होता, माझ्या मनात काहीतरी वेगळ्या शंका निर्माण झाल्या होत्या, पण आता माझी खात्री पटली आहे. सुशीला वहिनी ह्या सारंगसाठी अगदी परफेक्ट आहेत. त्या त्यांची खूप काळजी घेतील, त्यांच्या वागण्यातूनच जाणवते ना. म्हणजे आताच बघा ना, त्यांनी इतकं सगळं केलं सारंगसाठी, म्हणजे त्याच्यावरूनच कळतं की त्यांचं सारंगवर किती प्रेम आहे, किती काळजी आहे. आणि मंडळी तेवढ्यातच आता बबलू येतो आणि बबलू म्हणतो की सावली वहिनी तुम्ही थांबलात? हो मला कळलं, म्हणजे सुशीला वहिनींनी मला कळवलं की तुमचा जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला ते, पण बरं झालं बरं का. तेवढ्यात ओवी म्हणते की सावली म्हणते की हो, माझं पण तसं तुमच्याकडे काम होतं, तुम्ही एकदा बाबांच्या घरी जाल का? म्हणजे मला बाबांची सुद्धा काळजी वाटते. ते त्यांनी काही घरात खाल्लं असेल का, पिल्लं असेल का, ते स्वतःच्या खाण्याची काळजी व्यवस्थित करत नाही, त्यांची औषधं मेडिसिन, तुम्ही एकदा जाऊन याल का? त्यावर बबलू म्हणतो की हो जातो ना, मग त्यात काय एवढं, जाताना त्यांच्यासाठी खायलासुद्धा घेऊन जातो. सावली म्हणते की नाही एक काम करा, तुम्ही तिकडे खायला घेऊन जाण्यापेक्षा इथूनच मी तुम्हाला डबा देते ना, डबा घेऊन जा, म्हणजे ते वेळेवर जेवतील सुद्धा. सावली म्हणते ठीक आहे बरं, काही हरकत नाही आहे, मी तुम्हाला डबा देते आणि डबा बनवून भरून देते. तर मंडळी आता इकडे दाखवलं की ही जी आहे तिलोत्तमा प्रचंड चिडली आहे. तिला ना आता संताप झाला आहे की एवढं सगळं करून सुद्धा त्या सावलीला मी घरातून जा म्हणाले तरीसुद्धा ती गेली नाही आहे, इथेच थांबली आहे. आता तिथे मोनिका येते आणि म्हणते की ही म्हातारी चिडली आहे, आता हिला जर काय बोलायला गेली ना तर माझ्याच अंगावर वस्कन येईल. पण काय ना, आता हिच्या कलाने घ्यावं लागणार आहे, हिला थोडासा मस्का पॉलिशिंग करावंच लागणार आहे. ती जाते आणि म्हणते की आई, तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते हे बघ, मला जर तू काही शहाणपणा शिकायला आला असतील आणि काही समजूत घालायला आशील तर अजिबात घालायचं नाही बरं का, मला अजिबात शहाणपणा शिकवायचा नाही आहे. तू जा बरं इथून, तू इथे थांबू नकोस, जा बरं जा. त्याला आता मोनिका म्हणते आई मी समजू शकते हो, तुम्हाला खूप त्रास होतोय, सावली ह्या घरात राहते हे तुम्हाला नाही आवडत आहे,
पण तुम्ही नका ना जास्त विचार करू. अहो, ती फक्त सारंगसाठी थांबली आहे आणि दुसरं काही होणार नाही आहे. म्हणजे तुम्ही उगाचच जास्त विचार करताय. त्यावर तिलोत्तमा म्हणते, की "हो, तुला माहीत नाही आहे ती सावली सारंगच्या कानात तिथे बसून त्याला काय सांगत होती. हे तू ऐकलं असतंस ना, तर तुला कळलं असतं. नाही, नाही, ती मुलगी दिसते तशी नाही आहे. मला ती मुलगी नकोच हवी होती घरात. पण आज जे काही झालं ना, मला खरं-खरं सांगा, आज जे झालं, सुशीला जे काही वागली, तिच्यात एवढा दम नाही आहे हे सगळं माझ्यासमोर बोलण्याची आणि असं वागण्याची. हा सगळा तुमचा प्लॅन होता ना?" त्यावर आता ही म्हणते, की "नाही हो आई, यात माझं काय म्हणजे माझं काहीच प्लॅनिंग नाही आहे." आता तिला तर म्हणते, "खरं-खरं सांग. खोटं बोलू नकोस माझ्याशी. खरं सांग. हा तुमचाच प्लॅन होता ना? तुम्हीच सांगितला तिला हे सगळं नाटक करायला?" त्यावर आता ही म्हणते, की नाही आई, म्हणजे तसं माझा प्लॅन होता. अमृताताईंनी सांगितलं सगळं तिला हे करायला. त्यांच्या सांगण्यावरून केलं." आता तिला तर म्हणते, की "काय अमृता?" त्यावर आता ही म्हणते, की "हो, सगळं अमृताताईंनीच सांगितलं होतं त्यांना नाटक करायला." त्यावर आता ती म्हणते, की "जाऊ द्या ना, सारंग आपल्यासाठी बरा होणं जास्त महत्त्वाचं आहे की नाही? सायली इथे राहिली आहे, ते सारंगसाठी. आपण बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं." त्यावर तिलोत्तमा एक म्हणते, की "एका अर्थी ती सावली इथे थांबली ते बरं झालं. म्हणजे आज जे काही सुशीला वागली आहे ना, ते पण एक बरोबर झालं. सुशीलाच्या वागण्यामुळे आज सावलीची ना खात्री पटली असेल, की ही सारंगची बायको आहे आणि खरंच या दोघांचं लग्न झालंय. म्हणजे सावलीच्या मनात जे काही गैरसमज होते असतील ना, ते सगळे दूर झाले असतील आणि तिची खात्री पटली असेल, की सारंगचा आणि सुशीलाचा संसार खूप चांगला चाललाय म्हणून." तेव्हा ती म्हणते, की "हां, हो, हो. त्यांना वाटलं असेल ना, वाटलं असेल, खरंच असं वाटलं असेल. पण तरी तिलोत्तमा म्हणते, की "ही सावली शांत बसणारी नाहीये. ती सतत कुरघोड्या करेल. मी तुला काय सांगितलं होतं, की त्या सावलीवर सतत लक्ष ठेवून राहायचं. तिच्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीवर लक्ष ठेवून राहायचं. तुला माहिती आहे का तिने आज काय केलंय ते?" सारंगच्या कानात सांगत होती, की तिच्या मागावर कोणीतरी गुंड पाठवले होते. त्यांना मारायला कोणीतरी गुंड पाठवले होते. तिचा भूतकाळ जो काय ते सांगायचा प्रयत्न करत होती. एवढं सगळं सांगितल्यानंतर त्याच्या मनावर किती परिणाम झाला असता माहिती आहे का सारंगच्या? सारंगने जर हे ऐकलं असतं, तर सारंगला तिची काळजी वाटली असती, सहानुभूती वाटली असती आणि सारंगने तिला घट्ट पकडून ठेवलं असतं आणि म्हणून ती ही सगळी नाटकं करते. पण तिची ही नाटकं मला कळत नाही असं वाटतं का तिला? सगळं माहिती आहे. म्हणे गुंड पाठवले होते मारायला आणि हे केलं होतं ना, ते केलं होतं. मोनिका आता मनात म्हणते, ह्या म्हातारीला काहीच माहीत नाही आहे 8 वर्षापूर्वी काय झालं ते. ज्या क्षणी हिला कळेल ना, की हिचा लाडका मुलगा राजकुमार त्याने हे सगळं घडवून आणलं होतं आणि त्याने सारंगला आणि सावलीला वेगळं केलंय, तर काय होणार आहे? स्वतःच्या लाडक्या मुलाला ही बाई ना धक्का मारून घरातून बाहेर काढेल. मी काय म्हणते, जर आईंना ही गोष्ट कळली, राजकुमारने आणि ह्या भैरवीने हे सगळं मिळून केलंय, तर किती मज्जा येईल ना? म्हणजे भैरवीचा पत्ता कट होईल तर होईल, राजकुमारचा पण या घरातून पत्ता कट होईल आणि ह्या म्हातारीला तर घरातनं मला सहज उडवता येईल. असंच काहीतरी करायला पाहिजे. मला ना हे सगळे पुरावे गोळा करायला लागतील आणि या सगळ्यामागे या भैरवीचा आणि राजकुमारचा हात आहे, हे त्या सावलीला आणि या बाईला पटवून द्यावं लागणार आहे. आणि मंडळी, आता 8 वर्षामागचा जो काही भूतकाळ आहे, तो सावलीच्या समोर आता ही जी मोनिका आहे ना, ती स्वतःच उभा करणार आहे आणि सावलीला कळणार आहे, की या सगळ्यामागे राजकुमारचा आणि भैरवीचा हात होता ते. तर मंडळी, आता इकडे दाखवले, की बबलू जो आहे तो जगन्नाथजींसाठी टिफिन घेऊन आलेला असतो. जगन्नाथ म्हणतात, की "डब्बा? अरे तू कशाला आणलास?" त्यावर तो म्हणतो, की "मी नाही आणलाय, म्हणजे मी बनवला नाहीये हो, सावली वहिनीने बनवला, मी फक्त घेऊन आलोय." जगन्नाथ म्हणतात, की "हो, मला वाटलंच होतं माझ्या साऊला माझी काळजी असणार आहे आणि ती माझ्यासाठी डबा घेऊन येईलच." तेवढ्यात मंडळी आता इथे ना फोन येतो त्यांना. फोन येतो तर आता जगन्नाथजी फोन उचलतात आणि तो फोन असतो तो म्हणजे व्यंकटेशचा. आणि व्यंकटेशने आता इथे जगन्नाथना फोनवर सांगितलेलं असतं, की ते लवकरात लवकर येणार आहेत म्हणून. तर आता इथे बबलू आहे तो जगन्नाथजींना म्हणतो, की "कोणाचा फोन होता? काय झालं?" तेवढ्यात आता जे जगन्नाथ आहेत ते म्हणतात, की "व्यंकटेशचा फोन होता. व्यंकटेश येणार आहे इकडे." तर मंडळी, तेवढ्यात आता बबलू म्हणतो, की "जगन्नाथजी, तुम्हाला मी एक गोष्ट विचारू का? म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणार आहे." जगन्नाथजी म्हणतात, की "लहान तोंडी मोठा घास कशाला? अख्खा डबा खाल्लास ना तरी पण चालेल. मला काय प्रॉब्लेम नाही. खायचं आहे का?" त्यावर आता बबलू म्हणतो, की "मस्करी सोडा ना, मला खरंच सिरियसली बोलायचं आहे." जगन्नाथजी म्हणतात, की "बोल, बोल. काय विचारायचं आहे?" त्यावर आता तो म्हणतो, की "सावलीचं ह्या व्यंकटेशसोबत लग्न झालंय. त्या एक गोष्ट व्यंकटेशला माहिती आहे का?" जगन्नाथजी म्हणतात, की "हो." मग त्यावर आता बबलू म्हणतो, की "तुम्हाला ही गोष्ट विचित्र वाटत नाहीये? म्हणजे लग्न झालेलं असताना सुद्धा आपली बायको एका दुसऱ्या माणसाच्या घरात राहतेय, दुसऱ्या पुरुषासोबत राहतेय, त्याची बायको असताना सुद्धा हे कसं विचित्र नाहीये का? म्हणजे व्यंकटेशने हे एवढं सगळं कसं काय एक्सेप्ट केलं?" त्यावर जगन्नाथजी म्हणतात, की "व्यंकटेशचं मन खूप मोठं आहे. खूप साधा माणूस आहे तो आणि त्याने सावलीला कुठल्याही बंधनात ठेवलं नाहीये. प्रत्येक गोष्टीचं फ्रीडम दिलंय. त्याच्यामुळे तो नाही असा विचार करणार." तरी पण बबलू म्हणतो, की "नाही, तसं नाही. पण तरीसुद्धा म्हणजे त्यांना माहिती आहे, की सारंगचं आणि सावलीचं आधी लग्न झालं होतं. त्यांचा घटस्फोट झालाय आणि तरीसुद्धा आता तो माणूस म्हणजे सारंग हा एक परका माणूस आहे आणि तो आजारपणात सतत सावलीचं नाव घेतोय आणि सावली त्याची सेवा करायला तिकडे गेली आहे. आणि ही गोष्ट कुठलाच नवरा नाही एक्सेप्ट करू शकत ना, म्हणजे बघा ना, विचार करा. कुठल्याच नवऱ्याला ही गोष्ट नाही आवडणार आणि तरीसुद्धा व्यंकटेशजींनी हे एक्सेप्ट केलंय.
मला वेगळं वाटतं म्हणजे भारी माणूस आहे मग हा व्यंकटेश. तेव्हा जगन्नाथजी म्हणतात, की "हो, हो, खूप भारी माणूस आहे." पण मंडळी बबलूच्या मनात मात्र आता शंका निर्माण झाली आहे. काहीतरी लोचा आहे ते. आपल्यापासून काहीतरी लपवलं जातंय हे आता शोधून काढायलाच हवं. आणि ह्या सगळ्याचा शोध सुद्धा आता बबलू शोधून काढणार आहे, की नक्की सावलीचं खरंच लग्न झालंय का? तर मंडळी इकडे दाखवले, की मोनिका आता इकडे फोनवर बोलत असते राजकुमारशी आणि झालेला सगळा प्रकार जो आहे ना, ती आता राजकुमारला सांगत असते बरं. आणि फोनवर बोलत असता ही भैरवी येते आणि लगेच ती म्हणते, की "भैरवीजी तुम्ही इथे?" आणि आता ती लगेच फोन कट करते आणि म्हणते, की "ऐक ना राजकुमार, मी तुला नंतर फोन करते." आणि तिने फोनच कट केलाय. त्यावर आता म्हणते, की "का? मी इथं आलेलं बघून तुला धक्का बसलाय का?" मोनिका म्हणते, की "नाही, पण तुम्ही असे अचानक इथे कसे काय आलात?" त्यावर आता भैरवी म्हणते, की "मी तुला भेटायला बोलावलं होतं आणि हेही म्हटलं होतं, की येताना ओवीला सोबत घेऊन ये, पण तू आली नाहीस." त्यावर मोनिका म्हणते, की "हां, मी येणारच होते. ओह सॉरी, पण घरात इतके प्रॉब्लेम्स होते ना, माझ्या लक्षातच नाही राहिलं हो. पण मी आले असते ना, आले असते. मला जर एखादा फोन केला असता, मी घेऊन आले असते की ओवीला." त्यावर भैरवी म्हणते, की "नाही, नाही, त्याची काही गरज नाहीये. आता त्या काम करायची गरज नाहीये. माझं काम मीच करणार आहे. ते सोड, तुला मी आणखीन एक काम सांगितलं होतं, की सावलीच्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीवर लक्ष ठेवायचं आणि ह्या घरातले प्रत्येक अपडेट सेकंदा-सेकंदाला काय घडतंय ते सगळं मला कळवायचं. तू तर मला एकही फोन केला नाहीस आणि एकही अपडेट दिला नाहीयेस." त्यावर आता मोनिका म्हणते, की ह्या बाईला काय सांगायचं ना काही कळत नाहीये. मोनिका म्हणते, "मी तुम्हाला सांगणारच होते, पण तुम्ही आता इथे असं अचानक आलात. कशाला? पण मी आले असते ना तुम्हाला भेटायला." आता भैरवी म्हणते, "हे बघ, मला तुझ्याशी काही फालतू गोष्टी सांगायच्या नाहीयेत." आता ती म्हणते, की "पण काय काम काय आहे तुमचं? का आलात इथे?" भैरवी म्हणते, की "मी तुला कुठल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बांधील नाहीये. मला आत्ताच्या आता ओवीला भेटायचंय, तिला खाली घेऊन ये." ही म्हणते, की "ओवीला का आणि कशासाठी?" भैरवी म्हणते, "जेवढं सांगितलं ना तेवढंच कर. ओवीला खाली घेऊन ये आणि ही गोष्ट सावलीला सुद्धा कळायला पाहिजे, की ओवीला खाली का बोलवलंय." तर मंडळी इकडे भैरवीने हातातून एक गंडा आणलेला असतो आणि तो गंडा आता तिला ओवीच्या गळ्यात घालायचा असतो आणि ओवीला स्वतःची गुरु बनवून घ्यायची असतं. म्हणजे स्वतः ती ओवीची गुरु बनणार आहे आणि ज्या पद्धतीने तिने सावलीला फसवलं होतं, एका वचनामध्ये अडकवलं होतं, त्याच पद्धतीने तिला आता ओवीला सुद्धा त्याच वचनामध्ये अडकवायचं असतं आणि तिला ओवीला ह्या वचनामध्ये अडकून सावलीचा बदला घ्यायचा असतो आणि ती म्हणते, की "सावली, एकदा का हा गंडा ओवीच्या गळ्यात बांधला, की तुला तुझ्या लेकीला आणि त्या ओवीला कायमचं एकमेकांपासून दूर करणार आहे मी."